नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी दिनविशेष म्हणून साने गुरुजी जयंती तसेच राष्ट्रीय ग्राहक दिन अध्यक्षतेखाली या प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे, उपमुख्याध्यापक रवींद्र हत्ते, पर्यवेक्षक सूर्यभान जगताप, पर्यवेक्षिका मनीषा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी BD अहिरे, प्रमुख अतिथी तथा माता पालक संघ उपाध्यक्षा गायत्री लचके, पालक शिक्षक संघ कार्यवाह प्रवीण जाधव, सौ मंगला मोरे, सुनंदा पेटकर, शेळके, सोनवणे, पवार सर, सापळे, भगरे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते। शाळेच्या गीत मंचाच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली। शाळेच्या शिक्षिका श्रीमती स्मिता सबनीस आणि श्रीमती नंदन स्वाती प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापक रवींद्र हत्ते सर यांनी केले, तर शाळेचे पर्यवेक्षक सूर्यभान जगताप आणि सौ मनीषा देशपांडे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले। तसेच शाळेचे शिक्षक सोनवणे यांनी ग्राहक दिनाबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केलं। शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा पेटकर यांनी साने गुरुजी अर्थात श्यामच्या जीवनपटातील काही महत्त्वाच्या कथा मुलांना सांगितल्या। कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी सौ गायत्री लचके, माता पालक उपाध्यक्ष तथा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती राज्य सचिव यांनी सर्व विद्यार्थ्यांना साने गुरुजी जयंती आणि ग्राहक दिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। ग्राहक दिन विशेष माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली। ग्राहक म्हणजे काय, ग्राहकांच्या समस्या कोणत्या असतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा उपयोग कसा करून घेता येईल याची माहिती, ग्राहकांचे तक्रार निवारण कशा पद्धतीने होते, अर्ज कुठे करतात, हेल्पलाईन नंबर आणि पोर्टल या संदर्भातील माहिती, हल्लीच्या काळात ऑनलाईन स्वरूपात खरेदी केल्याने होणारे नुकसान व फसवणूक, तसेच फसवणूक झाल्यास न्याय कसा मिळवायचा याची माहिती, ग्राहक संरक्षण कायदा 1986 तसेच सुधारित कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांना मिळणारे हक्क या संदर्भात विस्तृतपणे माहिती दिली। अगदी स्वतःच्या जीवनात येणारी छोटी छोटी उदाहरण देऊन मुलांना ग्राहक संरक्षण कायदा समजावून सांगितला व मुलांनी वस्तू खरेदी करताना कशी काळजी व सावधगिरी बाळगावी या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले आणि शाळेने ही संधी त्यांना दिल्याने त्यांना ग्राहक जनजागृतीचे कार्य करता आले, यासाठी त्यांनी शाळेचे देखील आभार व्यक्त केले।